नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नामदार रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा वर्णी लागल्याबद्दल काल सांताक्रूज एअरपोर्टवर त्यांचे जोरदार आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव माननीय अविनाशजी महातेकर, राष्ट्रीय सचिव दयाळजी भादुरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आठवले साहेब मंत्री झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या, त्या आपण या व्हिडिओतून पाहू शकता। सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही राजकीय पक्षाचं काम करतो, रिपब्लिकन पक्षाचं काम करतो, त्यावेळेला एक त्यागाची भूमिका असते। गेल्या 2 महिन्यामध्ये ज्यावेळेला लोकसभेचा प्रचार सुरू होता त्यावेळेला रामदास आठवलेंनी हा महाराष्ट्र पिंजून काढला, महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा राज्य त्यांनी पिंजून काढले। हे दिवस देखील त्यांनी आराम केला नाही। याच्यामध्ये मिळालं। भाजपच्या यशामध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा वाटा आहे, रिपब्लिकन पक्षाचा वाटा आहे आणि रामदास आठवले यांचा निश्चितच वाटा आहे। आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष आज रामदास आठवलेंना मंत्री झालेला बघतात, तिसऱ्यांदा मंत्री झालेला बघतात, आनंद झालेला आहे। आणि त्यांचा आता पुढचा काय आदेश असेल त्यानुसार सगळ्यांची घ्या मुलं जाहीर झालेले आहे। आणि पहिल्यांदाच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये आपले साहेब केंद्रीय मंत्री तिसऱ्यांदा होऊन रामदास आठवले आले कुठे बाबा सांताक्रूजच्या निवडणुका होत आहे। रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व उभे आहोत आणि त्यांचं जल्लोषामध्ये या ठिकाणी स्वागत होणार आहे। ते बाहेर आले पडले की जल्लोषाच्या घोषणा होणार आहे, त्यांचा हार देऊन त्यांचं पुढं स्वागत होणार आहे। आणि अशा पद्धतीनं आमचा एक नेता परत या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आलेले आहे, याचा आम्हाला स्वाभिमान आहे। आणि आम्ही नरेंद्र मोदी यांचं आम्ही अभिनंदन करतो की तिसऱ्यांदा आठवले साहेबांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन काम करण्याची संधी दिली। मागासवर्गीयांचे दलितांचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये आठवले साहेबांनी दिल्लीमध्ये प्रेस घेताना पदभार स्वीकारताना सांगितलं की मला संपूर्ण दलितांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहोत। अशा पद्धतीनं आम्ही भारतीय रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्ये पुढे जाण्याचं काम करत आहे आणि सर्व दलितांचा समाजांचा आठवले साहेबांच्या पाठीमागं उभा आहे, सर्वांचा पाठिंबा आहे। अशा पद्धतीनं आज या ठिकाणी जल्लोषामध्ये आठवले साहेबांचे स्वागत करत आहे। आठवले साहेब जिंदाबाद, आठवले साहेब जिंदाबाद, आठवले साहेब आगे बढ़ो। तर आपल्यासोबत माननीय अविनाशजी महातेकर साहेब आहेत। सर इकडे तुम्ही बोला ना, तुमचं नाव घेतलं साहेब 2 शब्द बोला साहेब। तुम्ही बोला तर खरं। नाव सांगा मग मी जिल्हा अध्यक्ष साहेब मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीतून मुंबईला येतात, तर आपली प्रतिक्रिया नक्की काय? आठवले साहेब केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि रिपब्लिकन पक्षावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखवला आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय रामदास आठवले साहेबांनी पुन्हा एकदा संधी केली आहे आणि बहाल केली आहे। त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचा देशाचे जाहीर आभार मानतो। आणि आज
आठवले साहेब दुसऱ्यांदा मंत्री झाल्यानंतर मुंबईमध्ये रामराव मुंबईकरांच्या वतीने महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या सांगतात विमानतळावर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि आठवले साहेबांच्या अत्यंत आनंदाने आणि अत्यंत उत्साहाने या ठिकाणी दोन्ही झाडाच्या वाढदिवसाचे स्वागत करत आहोत. धन्यवाद सोनाने. उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. त्यांची एक तर काय सांगाल की पहिल्यांदा रामरावजी 8 दिवसात मुंबईमध्ये बाबासाहेबांचे विचार आपल्या राज्यात आठवले. त्यांचं नाव आहे रामदास आठवले. आठवले साहेब आज सांताक्रूझ विमानतळावर त्यांचं आगमन होत आहे आणि तमाम भारतवासियांना महाराष्ट्रातील जनतेला आनंद होतो आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी सलग तिसऱ्यांदा आठवले साहेबांना मंत्री बनवलेलं आहे आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवणारे एक नेते नायक रामदास आठवले साहेब आहेत आणि त्यांचा शपथविधी झालेला आहे आणि आज मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन होतं आहे. तर मुंबईच्या प्रदेशमध्ये कार्यकर्ते ठाणा असेल, पालघर असेल आणि या सगळ्यात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर मंत्रिमंडळाचा मान मिळवणारे एकमेव आठवले साहेब आहेत. म्हणून आज आम्ही त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी या विमानतळावर आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आठवले साहेब बहुजनांचे प्रश्न सोडवतील, अन्यायाला वाचा फोडतील असे सगळ्यांची भावना झालेली आहे आणि मी पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यामी आणि तमाम मतदार बंधू आणि भगिनीचं मी आभार व्यक्त करतो की आठवले साहेबांना आपण ताकद दिलेली आहे, दलित समाजाला आपण ताकद दिलेली आहे आणि त्याबद्दल मी दलित समाजाचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे सुरेश जाधव. त्यांची प्रतिक्रिया घेऊ. महाराष्ट्रामध्ये सन 2014पासून रामरावजी आठवले साहेब पक्षप्रमुख तिसऱ्यांदा ते आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री झाले. प्रथम मी मोदी साहेबांचं आणि सर्व त्यांच्या महायुतीचे घटक पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचं स्वागत करतो. साहेबांचं एक सांगितलं तर साहेबांनी ज्या ठिकाणी साहेब जातात त्यांची सत्ता म्हणजे असते. आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी पक्ष जिकडे असतो त्यांची सत्ता केंद्रात असो या राज्यात असो ती महायुतीची सत्ता साहेबांमुळे आली आहे. त्या साहेबांनी यासाठी परिश्रम मोठे घेतलेले पक्ष मोठं करण्यासाठी. साहेब पॅन्थरपासनं या चळवळीचा नेता आहे. म्हणजे पॅन्थरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनंतर महाराष्ट्रामध्ये 66 ते 67 वर्षामध्ये 3 वेळा केंद्रामध्ये सामाजिक न्यायमंत्री झालेले एकमेव असे आंबेडकरीचे वारसदार आहेत आणि खराखुरा नेता बाबासाहेबांचा जर सांगितलं कोणी तर आठवले साहेबच आहेत आणि आंबेडकर बरेचसे नेते आहेत. परंतु या पूर्ण भारतभरामध्ये ज्यांचं नाव आज पूर्ण चालतं असे आपले सर्वांचे नेते आठवले साहेब मंत्री झाल्यामुळे आम्ही सगळं पालघर जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. ठाणा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो. पूर्ण आमच्या महाराष्ट्र आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं सदृढ आयुष्य लाभवतो असं भगवान बुद्धाकडे प्रार्थना करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मंत्रिपद मिळावा ही अपेक्षा होती आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला दुसऱ्यांदा मंत्रिपद दिल्याबद्दल त्यांचा पहिला साहेबांनी ताबडतोब पहिल्या सरकारामध्ये त्याबद्दल आपला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. मोदी साहेबांचा अभिनंदन. आणि हाच खरा एक नेता आहे बाबासाहेबांच्या चळवळीमधला एकच नेता असा आहे की त्यांनी बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम आणि रामरावजी आठवले साहेबांनी केलं आहे. आणि ह्या चळवळीमध्ये एकच नेता असा आहे की आठवले साहेब हेच बाबासाहेबांचे खरे वारस आहेत. आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये हे आहे खूप आहे की आमच्या नेत्याला जे केंद्रीय मंत्रिपद मिळालं आहे, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे त्या या देशातील खुश आहे. आणि असं आपले नेता पण त्या पद्धतीचा आहे की नेता एवढा संघर्ष करणारा नेता आहे की कोणाचा सूप कोणाचाही असं रिपब्लिकन पक्ष जनता ही त्याच्या पाठीशी आहे आणि त्यांनी दाखवून दिलं. आज जर त्यांची ताकद जर नसली तर भाजपने त्यांना कदाचित जोडला घेतलं नसतं. अनेक नेते आमचे आहेत पण ह्या नेत्यांना का घेतले, आठवले साहेबांनाच का घेतलं
कारण त्यांनी त्या संघर्ष करून ही समाज त्यांनी त्याच्या पाठीशी उभा केला आहे आणि त्या समाजाचे वेळोवेळी प्रश्न सोडण्याचं काम माननीय रामदासजी आठवले साहेब हे त्यांच्या प्रयत्नाने करतात आणि याच्या पुढे तर आता ते करणारच आहेत. तर आमचं आयुष्य लाभो, माननीय रामदासजी आठवले साहेबांना आमचं आयुष्य लाभो आणि त्यांनी बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा असंच त्यांचा प्रयत्न राहो. हीच या ठिकाणी खरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. आठवले साहेब आगे बढो, आठवले साहेब आगे बढो. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.